नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवींपैकी म्हणजेच एक धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ठाण्यातली दुर्गेश्वरी हिची भेट घडवणार आहे मंडळी. या देवीची स्थापना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केली. अजूनही कैलासवासी श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब सर्वांच्या मनामनात आहेत मंडळी. ठाण्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आनंद दिघे साहेब यांच्या देवीचा आनंदाची गोष्ट म्हणजेच लवकरच 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. 1978मध्ये दिघे साहेबांनी पहिली नवरात्री साजरी केली आणि त्या पहिल्या नवरात्रोत्सवाला तब्बल हजारो दांडिया रसिकांनी हजेरी लावली होती मंडळी. ही देवी आनंद दिघे साहेबांची देवी, टेंभी नाक्याची देवी, ठाण्याची दुर्गेश्वरी अशा विविध नावांनी ओळखली जाते. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. तर आता चला तर जाऊया. ठाणा स्टेशनवरून मी निघालो आहे मार्केटच्या दिशेने. आता मार्केटमध्ये चालत आहे. सध्या वाजले आहेत 5:30. एवढी गर्दी नाही. आता मी आहे प्रभात टॉकीज म्हणजे जुनं प्रभात, आताचं गोल्ड. तर आता जाता जाता तहसीलदार कार्यालय लागलेलं आहे, तिथून जरा पुढे चाललो आहे आणि थोड्याच वेळात आता आपण टेंभी नाक्याला पोचू. आणि एवढं तिकडचं डेकोरेशन सजावट खूप अत्यंत भारी आहे ना. तर आता आपण दिवसाचे जात आहोत मंडळी. आणि जाता जाता एक श्री जय आंबे मंडळसुद्धा मिळालं. सार्वजनिक नवरात्रोत्सवसुद्धा इकडे आहे आणि देवीची मूर्तीसुद्धा सुंदर आहे. तर मग काय, मी आता इथे आलो आणि इथेसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे मंडळी. नमस्कार करून घ्या आणि आता चालता चालता पुढे जाऊया. तुम्हाला इकडच्या परिसराची ही सगळी पाहणी करता येणार आहे. आणि आता त्या साईडला तलावपाली आहे मंडळी. आता आपण मार्केटमध्ये क्रॉस करून तलावपालीच्या दिशेच्या ठिकाणी आलेलो आहोत. राईट साईडला टेंभी नाका आहे आणि इथून सरळ गेला तर तुम्हाला कोट नाका लागेल. सो आता आपण लेफ्टच्या दिशेने वळून, हे बघा मुळात जत्रा भरलेली असते मंडळी. एवढी म्हणजे मोठा ठाण्यातला काय मुंबईतला सगळ्यात मोठा नवरात्रोत्सव असतो मंडळी ठाण्यात. आणि मुंबईवरून लोक भरपूर येतात, बाहेरून लोक येतात इकडचा उत्सव पाहण्यासाठी. आणि बघा ना, सुंदर टेंभी नाक्याच्या प्रवेशद्वार आहे हा. अगदी दिव्य भव्य असा प्रवेशद्वार. आणि या प्रवेशद्वाराला भाविकांचे सहर्ष स्वागत असे लिहिलेले आहे मंडळी. खरंच तुम्ही इथे आलात ना, ही भूमी आहे जिथे कैलासवासी श्री धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सहवास इकडच्या तमाम नागरिकांना लाभला. आणि खरंच भाग्यवान आहोत आपण की आपल्याला ठाण्याला असं व्यक्तिमत्व लाभलं. आणि बघा ना, सजावट सुंदर केलेलीच आहे. आता काळोख जर झाला हळूहळू सायंकाळच्या वेळेनंतर तर खूपच अर्थातच तुम्हाला विद्युत रोषणाई दिसून येणार आहे. आणि बाजार आता भरतच आहे हळूहळू. जो तो येऊन आपापले ज्या काय विक्रीच्या वस्तू आहेत त्या लावत आहे. तुम्ही बघताय सगळं पाठीमागे गर्दी भरपूरच आहे. हे बघा, सगळे जो तो आपापल्या विक्रीच्या वस्तू इथे लावत आहे. आणि अशा गोष्टीमुळे अर्थार्जन करण्याचं साधन मिळतं प्रत्येकाला. आणि हे पहा, तुम्हाला जसं मी सांगतो आहे, या वर्षीचं खास डेकोरेशन म्हणजे सजावट म्हणजे भगवान शंकराचे 12 ज्योतिर्लिंगांची इथे थीम बनवलेली आहे मंडळी. तुम्ही आता पाहणार आहात. खरंच अगदी डोळे न हटवाविषयी वाटतात मंडळी. एवढं अगदी मनाला समाधान वाटेल असं थीम बनवलेली आहे मंडळी. भाविकांची बघा रांगसुद्धा आहेच दर्शनासाठी. विचार करा, वेळ ही सायंकाळी 5:30ची आहे तरी देखील भाविकांची गर्दी किती अफाट आहे. तर आता तुम्ही बघताय ठाणे टेंभी नाक्यावर मी आलेलो आहे. टेंभी नाक्याची देवी दिघे साहेबांनी स्थापना केलेली देवी आहे मंडळी. आणि प्रभू शंकरांची इथे 12 ज्योतिर्लिंग जी आहेत त्याची थीम आहे. हे पहा, तुम्ही बघताय ही पूर्ण थीम आहे आणि सुंदर वाटतं आहे मंडळी. एकदम मनाला समाधान वाटतं. आणि बघा ना, पूर्ण अगदी सुंदर अशा कमानीच्या आतमध्ये देवी वसलेली आहे. देवीची मूर्ती इथे स्थापना झालेली आहे. छान वाटतं, एकदम भरगच्च असं डेकोरेशन इथे पाहायला मिळतं आहे. तुम्ही आता पाहताय समोर दिघे साहेबांची प्रतिमा आहे मंडळी. आणि काय बोलायचं, नेहमीच साहेब प्रत्येकाच्या मनामनात आहेत आणि मनामनातच राहतील. खरंच अजूनही साहेबांची आठवण प्रत्येक नागरिकाला येते.
आणि तुम्ही पाहताय भाविक तर भरपूर येतच आहेत मंडळी. ही मूर्ती पहा तुम्ही, खरंच किती छान वाटते. आणि ठाण्यातला हा उत्सव असतो मंडळी. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत पहा आणि थोड्या दिवसांनी भेटूया आपण. ती पण रात्रीचा तुम्हाला इकडचा जो वातावरण असतं ते तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच. म्हणजे विद्युत रोषणाई असते ना, एकदम जबरदस्त असते मंडळी. तर पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नेमकी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे छोट्या स्वरूपात का होईना मी तुम्हाला इकडच्या देवीचे दर्शन मी दाखवलेलं आहे मंडळी. इकडचा जो ॲटमॉस्फिअर आहे तो मी दाखवलेला आहे मंडळी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा भाविक कसे लाईनीत चाललेले आहेत आणि देवीचे दर्शन घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.